स्वतःला माझी मैत्रीण म्हणवतेस, माझ्या बाबतीत इतकं सगळं होऊन गेल्यानंतर एकदा तरी माझ्या बाजूने विचार केलास? माझ्यासाठी उभी राहिलीस? नाही जगलीस तू आपल्या मैत्रीला, मग मी तरी का तुझी पर्वा करू? मग ठरवलं, आता ह्या गोष्टीचा बदला घेण्याची संधी आली आहे माझ्या समोर चालून. मग का सोडू मी तुला? तुझ्याही आहेच की गत आयुष्यातल्या चुका. म्हणून या डॉक्टर साखरेला गाठलं मी. त्याने दाखवला मला तेव्हा तो व्हिडिओ, जो आधी त्याने मला अर्धवट दाखवला होता, तो पूर्ण व्हिडिओ त्याने मला दाखवला. पण मी ठरवलं की नाही, आता हाच व्हिडिओ गाठीशी धरून तुला संपवायचं. तुझ्या मनात भीती भरली मी सानिकाची, आणि मग अनामिकाला मी तुझ्या आयुष्यात आणलं, सानिका बनवून. पण शेवटी तू एकटी माझं टार्गेट कधीच नव्हतीस ना, कारण हिचा दुसरा भक्कम आधार होता तुझं लाडका लेक हा सारंग. यानेच अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगितलं होतं ना की भैरवी वजे कशी खोटारडी येते. मग ठरवलंच होतं, या दोघांना मला अजिबात सुखात बघायचं नव्हतं. या दोघांना कायमचं दुःखी करण्यासाठी मी अनामिकाचं लग्न सारंगशी लावायचा कट केला. पण नाही, एक पाऊल लांब होते मी माझ्या प्रतिशोधापासून, एक पाऊल. पण या सावलीने येऊन माझा सगळा खेळ उधळला. भैरवी, मला ना आता तुझी कीव येते, बाकी काही नाही. तू एक चांगली आई नाही होऊ शकलीस कधीच, एक चांगली गुरु नाही होऊ शकलीस, चांगली प्रामाणिक मैत्रीण तर तू कधीच नव्हतीस. तेव्हा हा आव तर तू आणूच नकोस. तू स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना बाहेर बाजारात विकायला मांडलास. माझ्या मुलीचा असा वापर केलास तू, म्हणजे तिचं आयुष्य तर संपलंच, शेवटच्या क्षणी तिच्या आत्म्याला शांती पण लाभू दिली नाही. शिव शिव शिव, किती कारस्थानी बाई आहे ही. पण गुरुजी, तुम्ही तर हे सगळं चांगल्या कार्यासाठी करत होतात ना? मग तुम्ही माझ्यावर संशय घेऊ नका. मी चांगल्या कार्यासाठीच हा विधी करत होतो, पण त्यामध्ये या बाईचे इतके वाईट हेतू असतील मला काहीच कल्पना नव्हती. मग विधी करायचंय? तुमची इच्छा असेल तर करूया. तुम्हाला संतती सुख हवं असेल तर हा विधी करूया. एक मिनिट गुरुजी, अनामिकाने मला एक व्हिडिओ पाठवलाय, तो आधी मी तुम्हा सगळ्यांना दाखवते. या घरात मला सावलीचं नाही, तुझं अस्तित्व हवंय. या मेंदळींनी सगळ्यांनी मिळून माझा अपमान केला होता ना, म्हणूनच त्या काशीच्या एवढ्या मोठ्या विद्वान गुरुजींना मॅनेज केलं मी. ते संतती विरहावरचा उपाय वगैरे जो काय आहे ना, तो सगळं झूट आहे, झूट. मला जेव्हा कळलं ना की या सावलीच्या कुंडलीत हा संतती विरहाचा योग आहे, तेव्हाच सगळी चक्र फिरू लागली माझ्या डोक्यात. मी म्हटलं, बास, हीच ती वेळ आणि हीच ती संधी. आता वेळ आली आहे या घरावर असा घाव घालायची की एक घाव दोन तुकडे. खोटा खोटा आहे सगळं. आता खरं खोटं काय आहे ना ते कोर्टात बघू. आणि हो, आता जामीन मिळवायची तयारीला लागा. कॉन्स्टेबल, अरेस्ट हिम. गोपाळ भट,
अहो आदर्श मानत होतो मी तुम्हाला, गुरुस्थानी होतात माझ्या तुम्ही. हे काय करून बसलात? असं कसं विकला गेलात? तुमच्यासारख्या काही ठराविक लोकांमुळे ना आपल्या शास्त्राची आणि विद्येची बदनामी होतीये. जगन्नाथजी, माफ करा, चुकलं माझं. मॅडम, या बाईंनाही अटक करा. येस सर. चला मॅडम. काय माझं फुटकं नशीब. मला वाटलं होतं इतकं सगळं केल्यानंतर आता तरी माझा प्रतिशोध पूर्ण होईल. एक पाऊल लांब होते मी फक्त या प्रतिशोध पूर्ण करण्यापासून, आणि यावेळेस ते राहिलं. ठीक आहे, आजवर आपल्यात जे झालं ना तो एक संघर्ष होता, संघर्ष, छुपा संघर्ष. पण आज ही भैरवी तुम्हा सगळ्यांना खुलं आव्हान देते, खुलं आव्हान देते की आजवर झाला तो संघर्ष होता, पण यापुढे होईल ते युद्ध असेल. युद्ध. कसली बाई आहेस ग तू? हे घर तुझ्या लेकीचंही आहे, त्याचंही भान नाही उरलं ना तुला आता? तू हे घर उद्ध्वस्त करणार असं बोलताना तुला तुझ्या मुलीचाही विचार नाही आला? कसा येईल? स्वार्थी आहेस तू, स्वार्थी बाई आहेस तू. आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. गेट आउट. ओ बाई, चला चला चला. चला. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू. तुमच्यामुळे माझा संसार वाचला. अहो, यात माझा काहीही रोल नाही आहे. ॲक्च्युली हे सगळं देवा साहेबांनी केलंय, आणि ही जी केस आहे ना ही संपूर्ण त्यांनीच सॉल्व्ह केलेली आहे, आणि त्यांनीच मला तुमच्या मदतीला पाठवलं. देवाला मी पर्सनली थँक्यू म्हणेनच, पण तुमची खूप मदत झाली. थँक्यू. वेलकम सर. आणि हो, यांच्यासोबत काय करायचं आहे ना ते मी करतो, तुम्ही काळजी करू नका. चला.